संध्याकाळ झाले मैत्रिणी, तर भाकरींचं चालू आहे माझं. भाकरी बनवते आधी आणि भाजी बघू घेवड्याच्या शेंगा आणलेल्या आहेत, त्याची भाजी बनवते. आणि साहेब अजून सकाळी गेले ते मला सोडायला, अजून काही रिटर्न आलेले नाही आहेत. परत येतील आता, वाट तर बघतेच आहे मी. बराच वेळ झालाय फोन केला, येतो बोलले. त्यांना पण काम होतं थोडंसं तिकडे माऊंट मेरीला, तिकडे गेलेले वरती. कसं थोडंसं तिथं जातात ते याच्यामध्ये, तर मग पाणी बिणी वाटप करायला तिकडे गेले होते. थोडक्यात सेवाच म्हणू शकतो आपण. तर जाता थोडंसं काम असं तर गेले होते. दुपारी भेटलेले मला मी येताना, मला बोले जातो घरी, मी येतो नंतर. अजून काही त्यांची काही तिकडनं सोडलं नाही, तिकडच्या त्यांच्या मित्रांनी त्यांना. तर बोला आता जेवणाचा टाईम झालाय. दुपारी तरी सकाळचं रसम होतं, दुपारी आल्यावरती मी भात लावला, जेवण वगैरे केलं आणि माझी जी कामं आहेत ती रोजची आपली ती चालू होती. नंतर उठल्यावरती कसं बेडची चादर बिदर सगळं चेंज केलं. आता उद्या संडे आहे, म्हणजे आरामात कपडे वगैरे धुवून होतील. मशीन लावून माझी मशीन भरून पावडर टाकून कपडे भिजत ठेवले, म्हणजे थोड्या वेळाने लावून दिली की कपडे होऊन जातील. देवपूजा वगैरे आपलं आवरले, दोन्ही टायमाचं असतं माझं रुटीन तेच. आणि छान आता इथे मस्त भाकरी टाकून घेतल्या ते दोन, आणि मस्त बटाटा टाकून घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. आणि इथे छान अशा ज्वारीच्या मस्त दोन भाकरी टाकल्या ते मैत्रिणीनं. भात आहे दुपारी लावलेला, आल्यावरती मी भात लावला होता. मी एकटीच जेवली दुपारी, बाकीचं आहे तसंच. आणि रसम पण आहे. आपण एकच नंबर झाला होता रसम. खरंच मैत्रिणीनं, नक्की मी याचा व्हिडिओ परत देईल तुम्हाला, मी जेव्हा बनवेल तेव्हा. एवढं टेस्टी लागतंय ना, डाळ भात काय खाल तुम्ही त्याच्या पुढे ते रसम असेल तर. आणि थंडीत आणि सर्दी बिर्दी झाली असं ना, तर एकदमच मजेदार आणि मस्त अप्रतिम लागतं. मला माझ्या मॅडमनी शिकवलं होतं. माझे तिन्ही पण मॅडम साऊथ साईडचे आहेत, तर छान असतं त्यांचं पण जेवण. आणि मला प्रत्येकाच्या घरी जाऊन जाऊन वेगळं वेगळं जेवण बनवायची सवय झाली आहे, तर त्याच्यामुळे माझ्या रेसिपी पण चांगल्या असतात. ते मैत्रिणीनं नक्की तुम्ही ट्राय करत जा माझी रेसिपी, आणि नक्की बघत जा माझे व्हिडिओ. तर रेसिपीसाठी म्हणून तरी बघत जा, मी एक एक रेसिपी देत जाईल. कधी बाहेरचं पण असतं माझं, तर तसं पण असेल, कधी रेसिपी टाकत जाईल. पण मस्तच असतं ते खूपच. कारण पहिल्या पण मॅडम माझ्या, मी त्यांच्याकडनं शिकली आहे सगळी. अगोदरच्या पण कामात होती तिथं पण त्या माझ्या मॅडम बंगाली होत्या, साहेब सिंधी होते. तर सिंधी लोकांचं पण जेवण थोडंफार येतं आहे मला, मी करतेच तशी. तर ते पण नक्की जेव्हा जेव्हा बनवेल, आताशी मी व्हिडिओ कंटिन्यू करायला स्टार्ट केले. ते तुम्ही मला चांगलं सपोर्ट करत जा, चांगले व्हिडिओ बघत जा माझे. मी पण चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल. आणि छान असतं ते रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघत जा. ट्राय केल्याशिवाय कळणार नाही मैत्रिणी. जेव्हा बघणार, काही खाणार आपण कोणाच्या हातचं, त्याच्या पद्धतीने करणार तरच माहीत पडेल की त्याची चव कशी असते कशी नाही. आणि असं नाही की मला सगळं जेवण येतं, नाही असं नाही. तो गावच्या पद्धतीने पण असणार कधी माझ्या रेसिपी, कधी आपल्या इकडच्या पद्धतीने पण असतील. आणि क्लिनिंगचं पण माझं घरातले पण व्हिडिओ असतातच आहे क्लिनिंगचे, पण टाकत जाईल मी. असं कसं क्लिनिंग करताना आपला अवतार कसा पण असतो, तर मी शूट नाही करत आहे त्याच्यासाठी. तर आता इथे मस्त भाकरी करून घेतल्या ते, आणि घेवड्याच्या शेंगा साफ करून ठेवल्या दुपारी. शिमला मिरची पण आहे, बटाटा भरून करायची, पण आमच्या साहेबांना शिमला मिरची आवडत नाही. त्यासाठी आता शिमला मिरची माझ्या एकटीसाठी जेव्हा मी बनवेल, मला एकटीला खावी लागेल ती आता. हे बघा छान असं मस्त, हे श्रावण घेवडा बोलतात आपल्याकडे याला. छान मस्त कट करून ठेवले. आणि मला जेव्हा रिकामा वेळ असतो, माझ्या भाज्या वगैरे फ्रीजमध्ये मी साफ करून कट करून ठेवते. मला ती एक सवय चांगली आहे माझी, की फ्रीजमध्ये मी आणल्या काही असं कोंबाटून ठेवत नाही त्याच्यामध्ये. मस्त क्लीन करून धुवून वगैरे छान सुकवून मग ठेवते. आणि अशा काही भाज्या असेल तर अशा मस्त याला कट करून अशा ठेवून द्यायच्या, म्हणजे कसं सकाळ डबा करायचा असेल तर मला जास्त वेळ लागत नाही, पटापट होऊन जातं मैत्रिणीनं. आणि तुमचे असं घरातलं मुलं किंवा मिस्टर कोणी ऑफिसला जात असतील तर तुम्ही पण नक्की अशा तयाऱ्या करत जा. फ्रीज नसला तरी पण आज आणलेली भाजी उद्या मस्त फ्रीजमध्ये हे करून राहते. आता तुमच्याकडे जास्त कोणी पब्लिक असेल तर तुम्ही याच्यामध्ये वांग किंवा बटाटा पण टाकू शकता. छान ही भाजी धुवून घेतली. याला मीठ मिरची शेंगदाणे आणि लसूण वाटण करणार आहे मस्त याला. आणि इथे बघा मस्त छान अशा ज्वारीच्या भाकरी, हे बघा गावची ज्वारी. आणि ज्वारी शरीरासाठी खूप पौष्टिक असते, चांगली असते शरीरासाठी. दोन्ही टाइम खाल्ल्या तरी हरकत नाही.
इथे बघू शकता मैत्रिणी, थोडंसंच वाटण घेतलंय. 2-3 हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्याशा, आणि 1 टोमॅटो कट करून घेणार आहे बारीक. हे आता मिक्सरला ग्राइंड करून आणते. तुम्ही ह्याला भाजून पण वाटू शकता. आता मी कच्चंच वाटणार आहे आणि कच्चं वाटल्यानंतर कढईमध्ये तेलात याला छान मी परतवून घेणार आहे, कारण कच्चंपणा निघून जाईल मध्ये याचा आणि टेस्टी लागतं मग जरा. तर मी मिक्सर लावून ग्राइंड करून आणते. इथे कढई छान गरम करायला ठेवली मैत्रिणी. सकाळची तेलाची कढई आहे, तेल काढून ठेवले आणि छान असा हा टोमॅटो कट करून घेतलाय मस्त बारीक. तेल छान गरम होते, कढई छान गरम झाली तोपर्यंत याच्यामध्ये मी मसाला काढून घेते. थोडासा अर्धा चमचा जिरं पावडर काढली आहे, थोडासा कांदा लसूण, कारण मिरची टाकलेली आहे 1-2, त्याच्यामुळे थोडासा कांदा लसूण मसाला घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्ही किती तिखट खाता कोणत्या तुमच्या याच्यानुसार आहे. आमच्याकडे थोडं बऱ्यापैकी तिखट असतं, तर माझं जेवण थोडंसं स्पायसी असतं, पण कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आता. तर करते मी थोडंसं कमी. थोडीशी हळद पण काढली आहे. इथे मैत्रिणी जिरं टाकून घेते फोडणीला. तेल छान आता गरम झाले, जिरं मस्त फुललं. जिरं छान तडतडले मैत्रिणी इथे कढईमध्ये. त्याच्यामध्ये हे टोमॅटो जसं मी सांगितलं तसं कांदा लसूण मसाला, हळद आणि थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे, ते आता इथे छान मस्त याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. आणि त्याच्यामध्येच मैत्रिणी हे लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे वाटण पण मी त्याच्यामध्ये छान परतलं जाणार आहे. हे पण वाटण तुम्हाला पाणी जर हवं असेल तर हे भांडं धुवून याच्यामध्ये पाणी ओतायचं, म्हणजे कसं हे तेल सुकत जाईल आणि मसाला छान परतला जाईल आपला. तर छान याला परतून घेते तेल सुटेपर्यंत. असं मैत्रिणी थोडंसं परतत राहिलं, वरतून आपलं मिक्सरचं भांडं धुवून असं याला पाणी टाकून घेत राहायचं आणि छान असं ढवळत राहायचं. याला परत तेल सुटेपर्यंत पूर्ण चांगली ग्रेव्ही परतवून घ्यायची ही. इथे बघू शकता मैत्रिणी, छान असं मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे असे छान मस्त परतवून घेत जायचे मसाले. आणि मसाले परतवल्यावरच भाजायची खरी टेस्ट लागते. आणि त्याच्यामध्ये ह्या शेंगा मस्त हिरव्यागार आहे आणि छान अशा मिक्स करून घ्यायच्या. याच्यामध्ये मीठ टाकून घेते. छान असं मैत्रिणी इथे मीठ टाकून घेतले माझ्या अंदाजाने मी. आणि तुमच्याकडे असताना चालू नव्हतं केलं व्हिडिओ स्टार्ट केलाय, असंच व्हायला लागलं माझ्याकडनं. आता हे असे काळे काळे होऊन आले, तर जा फ्रेश व्हा पहिले, मग जाऊ. कुठं जायचंय? गर्दी नाही? गर्दी आहे आणि मग दुकाने नाही. काय करायचे दुकानाचं आपल्याला? ते तर लागतच नाही आता ना, बंद केली वाटतं ती दुकानं. तुम्ही गेले होते? 60,000 आपल्याला काही घ्यायचंच नाहीये तसं, पण दुकानं असतील तरी. साहेब आता आले ते घरी, आता बोलतात चल आपण जाऊ आता माऊंट मेरीला. आता जेवण करायचंय. जेवण झाले तसं बनवून, भाकरी केल्या ते. आता मस्त भाजी इथं ठेवली आहे, भाजीला झाकण लावून ठेवते. आणि मैत्रिणी मस्त वाफेवर शिजवायचे या भाज्या, छान लागतात ते. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही गवार किंवा बीन्सची पण भाजी करू शकता. जसं की मी सांगितलं होतं, या वाटणात भरपूर भाज्या बनवता येते ते, अगदी तसंच. मग तुम्हाला काय चहा वगैरे आता झालं असेल ना तिकडे सगळं तुमचं? जेवलं काय दुपारी? आता झालं 4 वाजता. बापरे, मी जेवायला बोलवलं घरी तर आले नाही, आणि आता एवढा उशिरा 4 वाजता सोडत नाही. पण वेळच्या वेळी जेवण वगैरे केलं पाहिजे ना, आपल्याला सवय आहे ना. आजारातून उठलोय असंच. चलो पाणी तर पिऊ पहिलं. टीव्हीचा रिचार्ज संपलाय, मला पण बोर होत होतं. दुकान पण बंद आहे, रिचार्ज नाही केलाय. मग आता जायचं का? जाणार दुःखी आत्मा. आता मला बोलतात तू चल बाहेर तयारी करू. बघू आता 7:30 वाजले, जेवण करूनच जाऊया एकदम. जेवण तू जेव, मला नको.
काय मी भाकरी बिकरी केले तेवढं रसम आणि भातच झाला असता, पण म्हणलं सकाळपासून बोलल तेच ते जेवण देते मला म्हणून गाय गाय भाकरी करायला गेले, भाजी बनवली. जाऊ थंडवर छाती गेली. चला तर तुला मैत्रिणी, सांगितलं मी जेवायला चाललो मी 4 वाजता. मस्त अशी रेडी आहे, बनवून तयार झाली भाजी पूर्ण आणि छान अशी वाफेवर शिजवली मस्त. तिला आता काढून घेते मी. छान अशी बनवून तयार आहे. याच्यावरती तुम्ही पाहिजे तर कोथिंबीर पण टाकू शकता थोडीशी, मी पण टाकणार आहे. मस्त अशी कोथिंबीर टाकून सर्विंग केली आहे. आणि कशी वाटली भाजी, कशी नाही नक्की सांगा कमेंट करून मैत्रिणींनो. आणि तुम्ही पण बनवून बघा आणि ट्राय करा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. नक्की माझ्या रेसिपी बनवून ट्राय करत राहा आणि बनवत राहा, खात राहा आणि खिलवत राहा माणसांना. चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय. फायनली मैत्रिणीनं तयार झाली बाहेर जाण्यासाठी. आणि साहेब पण बोलले मी तुला घेऊन जातो माऊंटमेरीला. कुठं नेली नाही ना आता तुला सकाळपासून, आज सुट्टी होती ना, ते जाऊन आले. आता मला पण घेऊन जाणार आहे. आणि मस्त मी तयार झाली. आता त्यांची तयारी चालू आहे. त्यांनी एक झोप काढली, दुपारी आराम नव्हता केला त्याच्यामुळं आता आराम केला. आणि मला आता घेऊन जाते ते माऊंटमेरीला. मजा आहे मजा आहे. जिद करनी है तो पूरी होनी चाहिए, है ना. जिद करायची तर पुरीच करायची, नाही तर मग फायदा नाही. पण प्रत्येक वेळी नाही, सगळ्या गोष्टींची नाही अशी जिद करत, काही काही छोट्या छोट्याच गोष्टींची. तर आता मस्त तयार झाली. आणि जेवण जे पण बनलं होतं भाजी भाकरी मी खाऊन घेतलंय. रसम आणि भात नाही खाल्ला. त्यांनी 4 वाजता जेवलेले आहेत बाहेर, त्यामुळे त्यांना काही जेवायचं नाही. आता मस्त जाते बाहेर, फिरून येते जरा. बघू द्या, काय सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे कुठं कामाला जायचं टेन्शन नाही, सकाळ लवकर उठायचं टेन्शन नाही. जाऊन येते मस्त. काम पण नाही घरात, आता काही आवरून ठेवलं मी सगळं. ते आज बाहेर गेले होते ना, सगळं आवरलं मी दुपारी. मस्त भाजी भाकरी खाऊन घेतली आहे, जाऊन येते. चला. झोप काढल्यानंतर मस्त असे तयार झाले. ते पावडर पावडर लावून टाकाटक एकदम आता बाहेर जायचे म्हणलं, मला बोलते मी शोभत नाही तुला. असं आहे का मैत्रिणी, तुम्ही सांगा बरं. शोभत नाही, एवढी छान जोडी, काय बोलायचं शोभत नाही. एवढंच मी गोरी येऊनच हिंडून काळं झालंय. सांगत असते हिंडत जाऊ नका, घरी रामायपाशी अंडी घालू इथं. छी, असलं काय पण नाही बोलायचं, काही बोलते ते असं काळे नसते झाले ना. बाहेर गेला बघा का आहे का. हा बाहेरच सगळे. हा ना. वा वा वा. चला आता आपण पण जाऊया. रुमाल पाहिजे ना तुम्हाला. Thank you.